खरं तर आज मी एका कॉलेजच्या इंडक्शन प्रोग्रामला गेलो होतो आणि या इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थी होते AI आणि DS चे। AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आणि त्या विद्यार्थ्यांना मी एक सहज प्रश्न विचारला की किती विद्यार्थ्यांना AIचा फुल फॉर्म सोडून माहिती आहे। जवळपास 70 विद्यार्थी होते, त्यातल्या फक्त 5 ते 6 विद्यार्थ्यांनी AIचा फुल फॉर्म सोडून माहिती आहे हे सांगितलं। मग खऱ्या अर्थानं ह्याच्यावरून आपल्याला काय गोष्ट ॲनालिसिस होते की आपण जी ब्रँच घेत आहोत किंवा आपण जे क्षेत्र निवडले आहे या क्षेत्रामध्ये आपला अभ्यास हा डीप असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या क्षेत्राचा आवाका, याची ॲप्लिकेशन, याच्यातून मिळणारे जॉब, करिअरच्या संधी आणि काय शिकलं पाहिजे याच्यामध्ये जॉब मिळवण्यासाठी या गोष्टी विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे। तरच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी जे क्षेत्र घेतलेलं आहे ते क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य मार्ग राहील। फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन जे आत्ता विद्यार्थ्यांनी घेतले त्यांना माझं एक सजेशन आहे की जी ब्रँच तुम्ही निवडलेली आहे, पहिली गोष्ट त्या ब्रँचमध्ये फाउंडेशन काय लागणार आहे, कोणते सब्जेक्ट तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि कोणते स्किल आत्मसात केल्यानंतर जॉब लागणार आहे ह्या गोष्टी शिकून घ्या, स्वतःमध्ये अपडेशन करा आणि तुमच्या क्षेत्राच्या रिलेटेड नवनवीन गोष्टी डेली तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं असणार आहे। तर आणि तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकतो।